नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी भाजप आग्रही। पालकमंत्री पदाबाबत बावनकुळे आणि महाजनांमध्ये चर्चा। सूत्रांची माहिती। आर्थिक व्यवहारासाठी पालकमंत्री पदावरून राज्यामध्ये दंगल सुरू। कुंभमेळ्याचं मोठं बजेट असल्यानं नाशिकच्या पालकमंत्री पदावरून वाद, तर खंडणी गोळा करण्यासाठी रायगडच्या पालकमंत्री पदावरून वाद। संजय राऊतांची टीका। पालकमंत्री पदावरून रुसवे फुगवे धरायला हे तुमचं घर नाही। सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर निशाणा। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून एकनाथ शिंदे नाराज। सूत्रांची माहिती। संजय शिरसाट आणि गोगावलेंना पदमुक्त केल्यानं शिंदे नाराज असल्याची माहिती। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा वाढण्याची शक्यता। रायगडच्या पालकमंत्री पदावरून अदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यामध्ये रस्सीखेच। गोगावलेंना रायगडमधील 5 आमदारांचा पाठिंबा। रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिंदे गटाच्या आमदारांची नाराजी। भरत गोगावले, महेंद्र दळवी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार। कोल्हापूरच्या लोकांच्या मनातला पालकमंत्री मीच। पालकमंत्री पदावरून हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। अब्दुल सत्तार शिंदे यांच्याकडे संजय शिरसाट यांची तक्रार करणार। शिरसाट यांच्याकडून नाहक बदनामी सुरू। सत्तार यांचा आरोप। तर संजना जाधव यांना पाडण्यासाठी पैसे लावल्याची नाव न घेता शिरसाटांनी सत्तारांवर केली होती टीका। पहाटेच्या शपथविधीनंतर शरद पवारांकडे परत या। दादांना सांगितलं होतं, तर दादा चुकले असतील पण त्यांना परत घ्या। महाविकास आघाडीमध्ये दादांना उपमुख्यमंत्री करा असं पवारांना सांगितलं होतं। भुजबळ यांची माहिती। पालिका निवडणुकीपूर्वी जळगावात ठाकरे गटाला धक्का। ठाकरे गटाचे 4 ते 5 माजी नगरसेवक शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। मंत्री गुलाबराव पाटलांची माहिती। माजी उपमहापौर कुलभूषण पाटील हे देखील शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून पहिला सर्व्हेमध्ये भाजपच्या 30 ते 40% माजी नगरसेवकांचा नकारात्मक रिपोर्ट कार्ड आल्याची माहिती। भाजपच्या अनेक इच्छुकांची धाकधूक वाढली। सध्याच्या परिस्थितीमध्ये भेटीसाठी न येण्याची संतोष देशमुखांच्या कुटुंबानं विनंती केली। माझ्या जाण्याआधी तिथं न्याय पोहोचला पाहिजे। पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। बीड जिल्ह्यामध्ये 13 सरपंचांचं सदस्यत्व रद्द। जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं कारवाई। तर 418 ग्रामपंचायत सदस्यांचं देखील सदस्यत्व रद्द। जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई। दिल्लीला कोण जास्त थैल्या देतंय त्यावरून नेत्यांचं वजन ठरतं। दिल्लीनं शिंदेंचं ऐकलं, शिंदेंना त्यांची किंमत कळाली असेल। राऊतांचा हल्लाबोल। वाल्मिक कराड प्रकरणामध्ये माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची सीआयडी चौकशी। पुण्यामधील मालमत्ता व्यवहारामध्ये खाडे यांनी मध्यस्थी केल्याचा आरोप। तर कराडला फक्त चेहऱ्यानं ओळखतो, कधी संपर्क देखील नाही। खाडेंची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदी 5 फेब्रुवारीला तर अमित शहा 27 जानेवारीला प्रयागराजला जाणार। मोदी आणि शहा महाकुंभ मेळ्यामध्ये अमृत स्नान करणार। धाराशिवमध्ये झळकले पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी। अमेरिकेमध्ये आता तृतीयपंथीयांना मान्यता नाही। सर्व अर्जांवर फक्त स्त्री आणि पुरुष हेच पर्याय। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा। नागपूर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादा गट आक्रमक। उत्तर नागपुरातील गडर लाईनच्या समस्येसाठी दादा गटाचा मोर्चा। एनआयटीच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। सुभाष झांबड यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला। अजिंठा बँक घोटाळ्याच्या अपहाराबाबत गुन्हा दाखल। जिल्हा सत्र न्यायाधीश NM जामदार यांनी जामिनाचा अर्ज फेटाळला। इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कृषी प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात। कृषी प्रदर्शनाचं माणिकराव कोकाटे आणि दत्तामामा भरणे यांच्या हस्ते उद्घाटन होणार। जालन्याच्या मंठा नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा। ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आसाराम बोराडेंना धक्का। भाजपच्या वंदना बोराडे यांची नगराध्यक्षपदी निवड। धाराशिव पालिकेच्या बनावट बिल घोटाळा प्रकरणी चौकशी समिती गठीत। आमदार सुरेश धस यांच्याकडून यासंदर्भात पाठपुरावा। घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याची सुरेश धस यांची मागणी। सैफ अली खानवरील हल्ल्याचं पोलिसांकडून सीन रिक्रिएशन। पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी नेत घटनाक्रम समजून घेतला। अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी आरोपी मोहम्मद शहजादनं सिम कार्ड खरेदीसाठी पश्चिम बंगालचं आधार कार्ड वापरल्याचं समोर। बांगलादेशातून आल्यानंतर आरोपीनं काही काळ पश्चिम बंगालमध्ये वास्तव्य केलं होतं। अभिनेता सैफ अली खानला आज रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता। चाकू हल्ला झाल्यानंतर सैफवर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू। बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेच्या घरावर जप्तीची नोटीस। कर्जाची 2.5 लाखांची रक्कम थकवल्यानं घरावर जप्तीची नोटीस।
धाराशिवमध्ये तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या 1500 एकरवर 1350 कोटींचा सोलार प्रकल्प उभारणार. देशामधील 10 नामांकित कंपन्यांनी पुढाकार घेतला. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती. सोलार पंप योजना फक्त गाजर, शेतकरी कंगाल आणि कंपन्या मालामाल करण्याचं सरकारचं धोरण. ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटलांचा सरकारवर निशाणा. नंदुरबारच्या रांजणी कृषी विद्यालय परिसरामधून 13 बिबटे जेरबंद. मागील एका आठवड्यापासून वन विभागानं सापळा लावला होता. पनवेलमधील खासगी महाविद्यालयामध्ये दरवर्षी होणाऱ्या महोत्सवावर मनसेचा आक्षेप. महोत्सवामध्ये बिभत्स डान्स केल्याचा आरोप. याबाबतचं सूचक पत्र मनसेनं महाविद्यालयाला दिलं. बेडका राजुरीमध्ये 3 तरुणांना चिरडणाऱ्या एसटी चालकाचं अखेर निलंबन. पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. 2 दिवसांपूर्वी एसटीनं पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तिघांना चिरडलं होतं. अहिल्यानगरच्या शिर्डीमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचं आयोजन. परिषदेमध्ये जवळपास 8 देशांसह 6 राज्यातील पतसंस्थेचे प्रतिनिधी उपस्थित राहणार. कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये शासकीय योजनेमधून उपचार करण्यासाठी 18,000ची लाच मागितल्याचा प्रकार. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरसह प्रशासकावर गुन्हा दाखल. कोकण किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचं महत्त्वाचं पाऊल. किनारपट्टीवर 24 तास ड्रोनची करडी नजर असणार. भिवंडीतील वकील संघटनेकडून न्यायालय इमारत आणि परिसरामध्ये स्वच्छता मोहीम. स्वच्छता मोहिमेमध्ये शेकडो वकिलांचा सहभाग. TV9 मराठीच्या बातमीनंतर अहिल्यानगरच्या कोल्हारमधील लोणी संगमनेर मार्गावरील खड्डे बुजवण्याचं काम सुरू. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाण वाढलं होतं. 12 फेब्रुवारीपासून राज्यातील आरोग्य मित्र बेमुदत संपावर जाणार. वेतनवाढ आणि इतर मागण्या पूर्ण न झाल्यानं आरोग्य मित्रांचा संपाचा इशारा. सोलापूर पालिकेची थकबाकी वसुलीसाठी अनोखी शक्कल. गड्डा यात्रेमध्ये लावले थकबाकीदारांच्या नावाचे मोठाले बॅनर्स. थकबाकी न भरल्यास कडक कारवाईचा देखील इशारा. थकबाकी वसुलीसाठी सोलापूर महापालिकेची अनोखी शक्कल. सोलापूरच्या गड्डा यात्रेमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी थकबाकीदारांचे मोठे फलक लावण्यात आले. थकबाकी भरली नाही तर कायदेशीर कारवाईचा देखील इशारा. करमाळा तालुक्यातील उंदरगावमध्ये 7 दिवसीय ग्राम स्वच्छता सप्ताहाचं आयोजन. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या माध्यमातून गावामध्ये स्वच्छता शोषखड्डे तयार करण्याचा उपक्रम हाती. ग्रामपंचायत देखील सहभागी. गोंदिया जिल्ह्यातील आठवडाभरापासून ढगाळ वातावरण. सर्दी खोकल्याच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ. रुग्णालयांमध्ये मोठी गर्दी. नांदेड शहरामध्ये गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशनमुळे गुन्हेगारावर वचक बसवण्यासाठी मदत होणार. बदलापूरमध्ये रिक्षाचालकाची मुजोरी सुरूच. रिक्षाचालकांकडून बेकायदा भाडेवाढ. बेकायदा भाडेवाढीवरून प्रवाशांचा रिक्षाचालकांसोबत वादाचा व्हिडिओ देखील व्हायरल. हिंगोलीच्या वसमतमधील कुरुंदामध्ये परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेची तिजोरी चोरट्यांनी पळवली. तिजोरीमध्ये 7,18,000 रुपयांची रक्कम असल्याची माहिती. चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांची 5 पथकं रवाना. छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळ विस्तारासाठी 143 एकर जमिनीचं भूसंपादन केलं जाणार. पहिला टप्पा म्हणून जिल्हा प्रशासनाला 67 कोटी रुपये प्राप्त. भोर तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागामध्ये पाण्याच्या टाक्यांचं वाटप. 500 कुटुंबांना ॲडव्हान्टा एंटरप्राइजेस या कंपनीकडून टाक्यांचं वाटप. धाराशिवच्या कसबे तडवळ्यामध्ये रक्तदान महायज्ञ शिबिराचं आयोजन. रुग्णांसाठी रक्त तुटवडा असल्याचं समजल्यानंतर रक्तदान शिबिराचं आयोजन. वाशिम जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत. मजुरांचा तुटवडा आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत. कारंजा, मानोरा आणि मंगरुळपीर या तालुक्यामध्ये कापूस वेचणीचं काम रखडलं. हिंगोली जिल्ह्यामध्ये थंडीचा जोर वाढल्यानं गहू आणि हरभऱ्याची पिकं बहरली. उत्पादनात वाढ होण्याची शक्यता. वाशिम जिल्ह्यातील शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत. रब्बी हंगाम संपण्याच्या मार्गावर. केवळ 1,903 शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप. 12,214 शेतकऱ्यांना कर्जाची प्रतीक्षा. वाशिम जिल्ह्यामध्ये तूर पिकाच्या दरामध्ये मोठी घसरण. सध्या तुरीला 6,500 ते 7,500 दर. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. जळगावच्या 18वल शिवारामध्ये अज्ञाताकडून शेती साहित्याचं नुकसान. विहिरीमधील पंपाच्या चोरीच्या घटना देखील वाढल्या. पोलिसांची गस्त वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी. अज्ञाताविरोधात पोलिसात गुन्हा दाखल.
परभणीच्या येलदरी जलाशयामधून पाण्याचा विसर्ग, रब्बी हंगामातील पिकांना पाण्याचा विसर्ग, 60,000 हेक्टरवरील पिकांना पाणी मिळणार। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील कोट गावामध्ये गवारेड्याचा वावर, आंबा आणि काजू बागायतदारांमध्ये भीती, वन विभागानं लक्ष घालण्याची ग्रामस्थांची मागणी। महाबळेश्वरच्या मुख्य चौकामध्ये रानगव्याचा मुक्त संचार, रात्रीच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रानगवा आढळला, अचानक रानगव्याचं दर्शन झाल्यानं अनेकांची तारांबळ। लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये बर्ड फ्लूची शक्यता लक्षात घेत 20 पोल्ट्री फार्ममधील सॅम्पल तपासणीसाठी कोंबड्यांचं 48 सॅम्पल प्रयोगशाळेकडे पाठवले। पोल्ट्री फार्म चालकांना देखील सतर्कतेच्या सूचना। पालघरच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शासन आदेशानंतर देखील सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यामध्ये दिरंगाई, जिल्ह्यातील 2077 शाळांपैकी केवळ 65 शाळांमध्येच सीसीटीव्ही, विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर। वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यामधील तांदळीच्या अंगणवाडीमध्ये उत्साहामध्ये पालक मेळावा संपन्न, पालकांना विविध स्टॉलच्या माध्यमातून संगोपनाचं महत्त्व पटवून दिलं। परभणीमधील मराठवाडा कृषी विद्यापीठाचा कारभार 40% कर्मचाऱ्यांवरच सुरू, कृषी विद्यापीठामध्ये तब्बल 1600 पदं रिक्त। वाशिम जिल्ह्यामध्ये पाणलोट यात्रेच्या सरावाला सुरुवात, पाण्याचं महत्त्व आणि जलसंवर्धनाबाबत जनजागृतीसाठी यात्रेचं आयोजन। हिंगोलीतील सेनगाव तालुक्यामध्ये प्रसिद्ध कोळसा इथल्या खंडोबा महाराजांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो वर्षाची परंपरा असलेली यात्रा महिनाभर चालणार, मराठवाड्यासह विदर्भातून मोठ्या प्रमाणात दाखल। दहिसरमध्ये 2 परप्रांतीय बाउन्सर्सकडून मराठी बोलण्यास नकार, मनसेकडून 2 परप्रांतीय बाउन्सर्सचा समाचार घेण्यात आला। जळगावच्या मुक्ताईनगर तहसील कार्यालयासमोर आदिवासी कोळी समाज बांधवांचा मोर्चा, प्रलंबित जात प्रमाणपत्राच्या मागणीसाठी मोर्चा, प्रशासन लक्ष घालत नसल्याचा नागरिकांचा आरोप। प्रलंबित जात प्रमाणपत्राच्या मागणीसाठी मुक्ताईनगर तहसील कार्यालयासमोर आदिवासी कोळी बांधवांचं बिराड मोर्चा, आंदोलनाच्या ठिकाणी आमदार चंद्रकांत पाटील यांची भेट, मागणीकडे प्रशासन लक्ष देत नसल्यानं ही आंदोलन। बुलढाण्यामध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं रस्ता सुरक्षा अभियान राबवलं, सडक सुरक्षा नियम पाळण्याचं अभियानातून आवाहन।